नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षण भाग 30वा. शौच भाग 3. ओवी आहेत 472 ते 483. ज्ञानदेवांनी अंतरंग शुद्ध नसताना शरीराची फक्त बाह्य शुद्धी कशी निष्फळ आहे ते दृष्टांतांनी स्पष्ट केलं. आता अंतर्बाह्य शुचिता कशी असते तेही ते दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत. म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे. वरी ज्ञान कर्मे संभवे, ऐसे के जोडे. म्हणून मनामध्ये ज्ञान असावं, मग बाह्यशुद्धी सहजच प्राप्त होईल. शिवाय ज्ञान आणि कर्म या दोहोंनी उत्पन्न होणारी अशी पवित्रता कोठे मिळेल. या लागी बाह्य विभागू, कर्मे धुतला चांगू. ज्ञाने फिटला वंगू, अंतरीचा. या करता अर्जुना, बाहेरील भाग कर्माने चांगला धुतलेला म्हणजे शुद्ध केलेला आहे आणि ज्ञानाने आतील मळ काढून टाकलेला आहे. तेथ अंतर बाह्य गेले, निर्मळत्व एक जाहले. किम बहुना उरले शुचित्वची. त्या स्थितीत आतील व बाहेरील शुचित्व हा भेद गेला व दोन्ही शुचित्व एक झाली. फार काय सांगावे, केवळ एक शुचित्व मात्र राहिले. म्हणून सद्भाव जीवगत, बाहेरी दिसती फाकत. स्फटिक गृहीचे डोलत, दीप जैसे. म्हणून स्फटिकाच्या तावदानात ठेवलेले दिवे मंद मंद हलताना जसे बाहेरून दिसतात, तशा अंतःकरणातील चांगल्या मनोवृत्ती बाहेर म्हणजे इंद्रियांच्या द्वारा प्रकट झालेल्या दिसतात. विकल्प जेणे उपजे, नाथिरी विकृती निपजे. अप्रवृत्तींची बीजे अंकुर घेती. ज्या ज्या योगाने संशय उत्पन्न होतो, ज्या योगाने वाईट मनोविकार उत्पन्न होतात व ज्या योगाने कुकर्माची बीजे अंकुर घेतात, म्हणजे ज्या योगाने निषिद्ध कर्मांकडे प्रवृत्ती होते, ते आईके देखे अथवा भेटे. परी मनी काहीची नुमटे, मेघरंगे ना काटे व्योम जैसे. अशा ज्या गोष्टी त्या ऐकल्या, पाहिल्या किंवा भेटल्या, तरी त्या योगाने ज्याप्रमाणे मेघांच्या रंगांचे डाग आकाशावर पडत नाहीत, त्याप्रमाणे मनामध्ये काहीही विकार उत्पन्न होत नाहीत. एरवी इंद्रियाचे मेळे, विषयावरी तरी लोळे. परी विकाराचे विटाळे, लिंपी जेन. एरवी इंद्रियांच्या संगतीने विषयांचा संबंध त्याला जरी घडला तरी तो विकारांच्या विटाळाने लिप्त होत नाही. भेटले या वाटेवरी, चोखी आणि महारी. तेथ नातळे तियापरी, राहाटो जाणे. वाटेवरून ब्राह्मण स्त्री अथवा महाराची स्त्री या दोघी गेल्या असता ती वाट एकीच्या स्पर्शाने पवित्र होत नाही व दुसरीच्या संगतीने ती अपवित्र होत नाही, तर ती वाट दोहोपासून अलिप्तच असते. त्याप्रमाणे अलिप्तपणे व्यवहारात वागण्याची त्यास माहिती असते. का पती पुत्राते आलिंगी, एकची ते तरुणांगी. तेथ पुत्र भावाच्या अंगी, न रिगे कामो. एकच तरुण स्त्री पतीला व पुत्राला आलिंगन देते, परंतु पुत्राला आलिंगन देते वेळी तिच्या मनात जे पुत्राविषयी प्रेम असते, त्या प्रेमात कामाचा स्पर्श नसतो. तैसे हृदय चोख, संकल्प विकल्पी सनोळख. कृत्याकृत्य विषेख, पुढे जाणे. त्याप्रमाणे त्याचे हृदय शुद्ध असते. संकल्प व विकल्प या दोहोंची त्या अंतःकरणास ओळख असते. विशेषतः कृत्य व अकृत्य काय आहे हे ते अंतःकरण पक्के जाणते. पाणीये हिरा न भिजे, आधणी हरळू न शिजे. तैसे विकल्प जाते न लिंपीजे, मनोवृत्ती. जसा हिरा पाण्याने भिजत नाही व आधणात खडा शिजत नाही, त्याप्रमाणे कोणत्याही मनोविकाराने त्याची वृत्ती लिप्त होत नाही. तया नाव शुचीपण, पार्थगा संपूर्ण. हे देखसी तेथ जाण, ज्ञान असे. अर्जुना, यास पुरे शुचित्व असे म्हणतात. ही वर सांगितलेली शुचित्वाची लक्षणे तू जेथे पाहशील तेथे ज्ञान आहे असे समज. ज्ञानदेव अंतर्बाह्य शुचित्व कसं असतं ते स्पष्ट करत आहेत. तैसी विकल्प जाते न लिंपीजे, मनोवृत्ती. तया नाव शुचीपण. कोणत्याही विकाराने वृत्तीलिप्त न होणं म्हणजे शुचित्व, अशी त्याने शुचित्वाची व्याख्याच केली आहे. मनामध्ये ज्ञानाचा दीप प्रज्वलित हवा, अर्थात ज्ञान म्हणजे सर्व काही परमात्मा स्वरूप असून
आपलेही तेच स्वरूप आहे हे समजणे म्हणजे ज्ञान. हे मनात एकत्व नांदत असलं पाहिजे, तर त्या मनुष्याच्या बाबतीत द्वैत आपोआपच लोप पावतं. मी तू पण हा भावच लोप पावत असल्यामुळं त्याच्या हातून घडणारी कर्मे ही आपोआपच शुद्ध झालेली असतात. मनात ज्ञान झालेले असले तरच ही गोष्ट साध्य होणार आहे. नुसत्या चांगल्या कर्मांनी ज्ञान होत नसतं. हे ज्ञानदेवाने वरी ज्ञान कर्मे संभवे ऐसे के जोडे या ओवीत स्पष्ट केलेलं आहे. असं ज्ञान असेल तर हातून घडणारी कर्मे ही आपोआप शुद्धच असतील. परंतु असे ज्ञान नसता नुसती वरवर कर्मे शुद्ध करण्याचा प्रयत्न केला तर मात्र केव्हा केव्हा अंतरंग उघडे पडून मनुष्याचं खरं स्वरूप लोकांमध्ये प्रकट होतेच. त्याचे ढोंग जगाला कळतच. तेव्हा केवळ स्नानादी कर्मांनी नव्हे तर शुद्ध कर्मे करून बाह्यतः शुचित्व प्राप्त करायचं आहे, ते अंतरंगातील प्रदीप्त ज्ञानदीपाच्या प्रकाशात. बाह्य विभाग कर्माने धुवून स्वच्छ करायचा. बाह्य विभागू कर्मे धुतला चांगू म्हणजे दशेंद्रिये, पंचप्राण, शरीरस्थ नाड्या यांचं शुद्धीकरण कर्मयोगाच्या आचरणानं करायचंय. तसेच मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सूक्ष्म विभागाची शुद्धी अज्ञानाच्या आवरणाचे निरसन केले की होते. असं झालं तर दोन्ही शुचित्व एक होतील. अंतर्बाह्य शुचिता प्राप्त होईल. मनुष्य सर्व प्रकारे निर्मळ होईल. अशा अवस्थेत त्याच्या अंगी केवळ शुद्ध सत्व गुणाचा परिपोष होईल. असा मनुष्य कसा दिसेल ते ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत. पहिला दृष्टांत आहे स्फटिकाच्या घरातील दिव्याचा. स्फटिकाच्या घरात दिवा असेल तर त्याचा स्वच्छ प्रकाश बाहेरही पडतो. इतकं त्याचं मन पारदर्शी असतं. त्याच्या प्रत्येक कृतीतून त्याचं अंतरंग स्पष्ट होत असतं. ज्या योगे मनात विकल्प निर्माण होऊन संशय उपजेल, त्यामुळे हातून कुकर्मे होतील, अशा गोष्टी पाहिल्या किंवा ऐकल्या तरी त्याचं अंतरंग मळत नाही. आकाशात मेघ येवोत किंवा जावोत, ते काळे असोत वा पांढरे असोत, आकाशावर त्याचा काही परिणाम होत नाही. आकाश स्वभावतः जसं निर्मळ असतं तसंच असतं. त्याप्रमाणे तो अलिप्त असतो. वास्तविक तो या देहानेच जगात वावरत असतो. त्यामुळे त्याच्याही इंद्रियांचा विषयांशी संबंध येणारच, पण तो विषयांपासून अत्यंत अलिप्त असतो. त्यासाठी त्यांनी त्या काळी प्रचलित असलेल्या अस्पृश्यतेचे उदाहरण दिलेले आहे. त्यावरून ज्ञानदेवांना स्पृश्यास्पृश्यता हे भेद मान्य होते असा अर्थ होत नाही. ज्ञानदेव उदाहरणे देतात ती केवळ सामान्य लोकांना तत्वसिद्धांत कळावेत या हेतून. येथे अलिप्तता कशी असते हे स्पष्ट करताना ते सांगतात की ब्राह्मण स्त्री किंवा हलक्या जातीतील स्त्री दोघी एकाच वाटेने जातात, पण ती वाट एकीच्या स्पर्शानं पवित्र आणि दुसरीच्या स्पर्शानं अपवित्र अशी होत नाही. तसाच तो ज्ञानी मनुष्य अलिप्त असतो. तरुण स्त्री आपल्या पुत्राला आणि पतीला आलिंगन देते, पण पुत्राला आलिंगन देताना तिच्या मनात कामाचा स्पर्शही नसतो. कामापासून ती सर्वथा ज्या प्रकारे अलिप्त असते तसा ज्ञानी मनुष्य अलिप्त असतो. संकल्प विकल्प नसणे व कृत्य अकृत्य काय हे पक्के जाणणे म्हणजे हृदय शुद्ध असणे. हिरा पाण्यात ठेवला तरी तो विरघळून जात नाही. पाण्यापासून तो अलिप्त असतो किंवा खडा आधानात शिजत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य अलिप्त असतो. अशी अंतर्बाह्य शुचिता ज्याच्याकडे नांदते तो मनुष्य ज्ञानी आहे हे ओळखता येतं. स्फटिकगृहातील दृष्टांताने त्याची अंतरंग स्थिती कशी असते ते स्पष्ट करून ज्ञानदेवांनी आकाश, वाट, तरुणीचं पुत्राला आलिंगन, हिरा, दगड या उदाहरणांनी त्याची अलिप्तता स्पष्ट केलेली आहे व अंतर्बाह्य शुचित्व कसं असते त्याची वाचकाला ओळख करून दिलेली आहे. या सर्व स्पष्टीकरणातून कर्मयोग आणि कर्मसन्यास यातील अंतरही स्पष्ट झालेलं आहे. पुढे ते स्थैर्य या ज्ञानलक्षणाचे स्पष्टीकरण करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.